स्टार्ट. नमस्कार. आम्ही इयत्ता 6वीचे विद्यार्थी तुमच्या समोर एकमान पद्धतीबद्दल माहिती सांगणार आहोत. अनेक वस्तूच्या किमतीवरून एका वस्तूची किंमत भागाकार करून काढणे व एका वस्तूच्या किमतीवरून अनेक वस्तूची किंमत गुणाकार करून काढणे या उदाहरण सोडवण्याच्या या पद्धतीला एकमान पद्धत असे म्हणतात. या 3 पॅडची किंमत 75 रुपये आहे तर एका पॅडची किंमत 25 रुपये आहे. अशा 6 पॅडची किंमत 25 गुणिले 6 बरोबर 150 रुपये. उदाहरण सोडवण्याच्या या पद्धतीला एकमान पद्धत असे म्हणतात. धन्यवाद. अनेक वस्तूच्या किमतीवरून एका वस्तूची किंमत भागाकार करून काढणे व एका वस्तूच्या किमतीवरून अनेक वस्तूची किंमत गुणाकार करून काढणे या उदाहरण सोडवण्याच्या या पद्धतीला एकमान पद्धत असे म्हणतात. 2 वह्यांची किंमत 50 रुपये आहे. एका वहीची किंमत 25 रुपये येते. अशा 4 वह्यांची किंमत 4 गुणिले 25 बरोबर 100 रुपये येते. उदाहरण सोडवण्याच्या या पद्धतीला एकमान पद्धत असे म्हणतात. धन्यवाद. एका पेनची किंमत 2 रुपये आहे तर अशा 3 पेनची किंमत 6 रुपये येते.